झालेलं आहे. काल आम्ही आले होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि औरंगजेबाचं जी खबर आहे त्याला समाधी असा उल्लेख केला. सामनातून त्यावरती टीका करण्यात आली. असं आहे की माझी तुम्हालाही विनंती राहील की सामना कधीच चांगलं म्हणू शकणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून टीका करणं हे सामन्याचं सध्याचं एक मात्र काम आहे. स्वतः आदरणीय अमितभाई हे अतिशय शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आले आणि त्यांच्या दौऱ्याचा किस काढायचा. आणि हे धीरे धीरे काही लोकांची सवय लागली आहे. मी स्वतः नाशिक मध्ये एका भाषणात मला आमंत्रण दिलं, मी बोललो, काहीही त्या बोलण्यामध्ये कुठेही काही आवाजवी नव्हतं, पण त्याच्यावरही बातम्या होतात. तर मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं की असं काही करण्याचं मुद्दाम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे, विपरीत बातम्या करणे असं ते करतात. प्रमोशनचा विषयच नव्हता हो, ते भाषण होतं लोकसभा विधानसभेच्या गमती जमती. आणि लोकसभा विधानसभेच्या गमती जमतीमध्ये आयोजक ज्यांनी निमंत्रण दिलं ते असं म्हणाले की आमच्या व्याख्यान मागेमध्ये जे जे येतात त्यांचं प्रमोशन होतं. तर मी असं म्हणालो की प्रमोशन व्हायचं असेल तर आमचं सरकार हे नेहमी यावं लागेल, कायम राहावं लागेल. याच्यात काही चूक आहे? हे पंढरपूरचे तर सर्व तुम्ही एका मिनिटात समजत असाल असा माझा समज आहे. हा चुकीचा ठरवू नका. आणि माझ्या नंतरचे जे दोन वक्ते आहेत ते तर आमच्या पक्षाचे किंवा महायुतीचे नाहीत. मग त्यांच्या प्रमोशनचं काय होईल? मग त्यांना काय आम्हाला पक्षात घ्यावं लागेल का? असा तो गमती जमतीचा भाग होता. काही लोकांनी ठरवूनच टाकलं की ट्विस्ट करायचं. ते दुःखदायक आहे. अशानी स्वतः पत्रकारांशी मैत्रीचे संबंध ठेवून योग्य सांगण्यासाठी कोणीही मग अशाने प्रयत्न करणार. चूक असेल तर चूक म्हटलं पाहिजे, पण इथं जर एखाद्या वाक्यामध्ये दूर दूरपर्यंत द्विअर्थ नाहीये तरीही आपल्या सुपीक डोक्यातून काहीतरी नापीक कल्पना निघणं योग्य नाही.